या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर। चिकन बिर्याणी 70 रुपयामध्ये, मटन बिर्याणी 70 रुपयामध्ये, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। कार्यकर्त्यांना आमच्या नेतृत्वानं खास करून निवेदनच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये काम करत असताना जनमनामध्ये विश्वास निर्माण केलेला आहे की भारतीय जनता पक्ष आपल्या राज्याला पुढे घेऊन जाऊ शकतो आणि भारतीय जनता पक्ष या राज्याच्या विकासाचं काम करू शकतो। सर 50व्या वर्धापन दिनानिमित्त आपण पक्षाला कुठं पाहतो? आज 46वा वर्धापन दिवस आहे। येणाऱ्या 50व्या वर्धापन दिनानिमित्त 4 वर्षानंतर आपण पक्षाला कुठं पाहतो? मी पक्षाला पाहतो की पुन्हा एकदा येणाऱ्या 4 वर्षानंतर भारतीय जनता पक्षाचा पंतप्रधान होताना पाहतो। पुन्हा एकदा राज्याचं सरकार भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली येताना पाहतो। हे सगळं करत असताना त्यावेळी एक विकसित महाराष्ट्राचं, एका विकसित राष्ट्राचं ते स्वप्न आदरणीय मोदीजींनी पाहिले ते पुढे जाताना आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे संभाजी अधिकाऱ्यांच्या निर्णयानंतर सुनेत्रा ताईंची उमेदवारी आज त्यांच्या पक्षातून होते। अनेक संकेत, साधारण संकेत आपल्याकडे असतात एखाद्या नेत्याच्या निर्णयानंतर या निवडणूक व्हावी आमची मनापासून भावना आहे। ही निवडणूक व्हावी, सुनेत्रा ताईंना विधानसभेमध्ये निवडणूक लढवून द्यावं। आता काँग्रेस पक्षाने काय करावं हा काँग्रेस पक्षाचा विषय आहे। सातत्यानं संस्कृती शिकवणारा हा पक्ष, सातत्यानं दुसऱ्याला शिकवणारा हा पक्ष स्वतः जेव्हा आचरण आणायच्या गोष्टी जेव्हा येतात तेव्हा मात्र वेगळी भूमिका घेतात आपण सगळ्यांना पाहतो। मला खात्री आहे की सुनेत्रा वेली बिनविरोध होती अशा प्रकारची परिस्थिती आज दिसते। काँग्रेस पक्षही मला वाटतं या ह्याच्यामध्ये सहभागी होईल। सुनेत्रा ताईंना बिनविरोध योगदान देईल। नाही झालं तरी सुद्धा सुनेत्रा ताई आमदार होण्यामध्ये कुठली अडचण येण्याचं कारण खोबरावरील पण तीच परिस्थिती आहे। करडेलेंच्या पोरांचे विरोधात तनपुरे जे आहेत ते काम मागणं आहेत। आज फॉर्मवर घेण्याची शक्यता आहे। भारतीय जनता पार्टीकडून या ठिकाणी बिनविरोधची जी आहे ती प्रोसेस आता भारतीय जनता पक्षाने मी आत्ताच सांगितलं साधारण संकेत असतात की एखाद्या सदस्याच्या मृत्यूनंतर अशा पद्धतीची परिस्थिती असते। लोकशाहीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तीनं निवडणूक लढवण्याचा अधिकार सगळ्यांना दिलेला आहे। त्यावेळी आपला निर्णय घेण्यासाठी प्रत्येकाने सक्षम असतो। आमची भावना साधारण हीच आहे की निवडणूक केली हो खरं अंजनगावमध्ये ज्या पद्धतीनं वाद निर्माण झाला त्यामध्ये आपण एकच तोडगा काढला पण जिल्ह्यामध्ये एक नवीन प्रथा सुरू होते। काल भोसरीमध्ये कशा पद्धतीनं प्रकार झाला त्याच्या आधी मुंबईमध्ये नवीन पॅटर्न आता सोलापूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतो। काय लोकांना समजू शकतो ते जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आपण केल्यानंतर आता सोलापूर जिल्ह्यामध्ये आपण बघतो की साधारण छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल आम्हाला सगळ्यांनाच निकाल पाहिजे। भारतीय जनता पक्षाचं सरकार असं प्रत्येक नागरिक छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा पुरस्कार करतो, त्यांचा प्रचंड आदर करतो। आणि अशा पुरुषाचं, महापुरुषाचा जेव्हा पुतळे आपण बसवतो तेव्हा ते सन्मानाने बसवावे, ते नियमाने बसवावे, त्यांनी परवानगी घेऊन बसवावे, त्यांचा सन्मान करावा। महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये कुठलंही काम हे नियमानं केलं आणि एक स्वराज्य स्थापन करण्याचा प्रयत्न केला। इथं स्वराज्य स्थापन करण्याचा विषय बाजूला राहतो पण काही शक्ती अशा आहेत ज्या समाजामध्ये अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यातून आपण बघतो की जायचं आणि कुठे उभे करायचे, महाराजांचाही सन्मान त्या ठिकाणी अशी परिस्थिती आपण पाहतो। तेव्हा अशा शक्तीला अटकाव करण्याची आवश्यकता महाराजांच्या पुतळे बसवण्यासंदर्भात आम्ही कायम सकारात्मक आहोत। शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानंच हा देश पुढे चालला, महाराष्ट्र पुढे चालला। त्यामुळे महाराजांचा अवमान होईल आणि समाजातलं सामाजिक ऐक्याला बाधा येईल अशा पद्धतीचं वर्तन कुणी केलं तर त्याच्यावर निश्चितपणे कारवाई केली। हे 100% चुकीचं आहे। आपण अंजनगावचा विषय बघितला की काही ठिकाणी आमचं म्हणणं होतं की महाराजांचा पुतळा उभा करण्याला गावाचा विरोध नाही आणि कुठल्या संस्थांचा विरोध नाही किंवा कुठल्या समाजाचा विरोध नाही। ज्या पद्धतीनं पुतळा आणून एखाद्या मंदिराच्या दारात आपण बसवलं त्या गोष्टीला विरोध लोकांचा होता। म्हणून आम्ही खास करून मी
सगळ्यांना दोन्ही समाज बांधवांना सगळ्या जनतेला मनापासून धन्यवाद दिले. अंजनगावमध्ये आम्ही गेलो, धर्मीय समाजाची भूमिका समजावून घेतली, देवस्थानची भूमिका समजावून घेतली, आमच्या मराठा समाज बांधवांची भूमिका समजावून घेतली आणि योग्य तोडगा त्या ठिकाणी कुठला असू शकतो त्या तोडगाचा तोडगा आम्ही काढला आणि मराठा समाज बांधवांना गावात यांनी मनापासून धन्यवाद दिले. त्यांनी सांगितलं की आम्हाला महाराजांच्या पुतळा बसला पाहिजे असं दादा आमची तर आम्ही योग्य ठिकाणी पुतळा बसवायला त्यांनी संमती दिली आणि ना गावातल्या धनगर समाज बांधवांचा ना मराठा समाज बांधवांचा एकमेकाबद्दल त्याच्या आदर होता आणि त्यांना कुठल्याही कुणाची अडचण नाही. बाहेरच्या शक्ती तिथे जाऊन बाहेरच्या शक्ती तिथे जाऊन त्या ठिकाणी सामाजिक अशांतता निर्माण करण्याचं काम करत होतं. हे सातत्यानं होते आणि त्याला कुठेतरी अटकाव घातला पाहिजे त्यामुळे बघतो आपण की इथून पुढे ज्या पद्धतीचं वातावरण महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो, सामाजिक शांततेला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न आहे आणि इथून पुढं सरकार आमची चर्चा झाली आणि त्याही बाबतीत आपली समाजामध्ये चर्चा आहे अशा पद्धतीचं सुशोभीकरणासाठी काय प्रकरणामध्ये बाळासाहेब मावरे पाटील ज्यांनी हा पुतळा दिला होता त्यांना अटक झालेली आहे. 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुद्धा मिळालेली आहे. आणि आता पोलीस ऐकलं हा पोलीस तपासाचा भाग कुणी पुतळा दिला कुणी बसवला सातत्याने असे पुतळे आणून बसवणं आणि त्या ठिकाणी वाद निर्माण करणं हे काम कोण करते याचा तपास पोलीस करते. काहींची नावं समोर आलेली आहेत, काहींची नावं समोर येतील. तपासामध्ये अशा पद्धतीचं काम अशा पद्धतीचं काम सामाजिक शांतता बिघडवण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचा अवमान होतो अशा म्हणजे नियमबाह्य बसवणं ते पुन्हा काढणं पुन्हा त्याच्यात महाराजांचाही अवमान होतो. त्यामुळे अशा पद्धतीचं वर्तन करणं योग्यच नाही. जो छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रेम करतो तो असं करू शकत नाही. त्यामुळं अशा शक्तींना अटकाव करायला लागेल, अशांच्यावर कारवाई करायला लागेल या निमित्तानं आम्ही सांगतो. जरांगे पाटलांनी सुद्धा या संदर्भामध्ये जे कोण असतील त्यांच्यावर कारवाई करा, पूर्ण माहिती घ्या म्हणून सांगितले. त्यासोबत आपण काही निधीची तरतूद वगैरे केली आहे का सुशोभीकरणासाठी? पण एक समजून घ्या की जो माणूस छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर महाराजांच्यावर प्रेम करतो तो असं कृत्य कधीच करू शकत नाही. त्यामुळं जरांगे पाटील साहेबांनी मांडलेली भूमिका असेल, जो कोण भूमिका मांडली त्या ठिकाणी आपण पाहिलं असेल अशी कोणाचीच भूमिका नाही. त्यामुळं अशा पद्धतीने खास करून सोलापूर जिल्ह्यामध्ये आता कालची झालेली ही नगरी घटना गंभीर आहे. एक मिनिट आजच बैठक करतोय कलेक्टर महोदय SP आणि सगळ्या प्रशासकीय यंत्रणासोबत आजच बैठक करतोय. त्याला सूचना आहे त्या निमित्तानं अशा कोण शक्ती असते आम्ही महाराजांच्या विचारात द्यावं. महाराजांचा पुतळा ज्या ठिकाणी बसवायचा त्या आपण परवानगी घेऊ, सन्मानानं बसवून महाराजांचा सन्मान. भाऊ निधीसाठी काय तरतूद केली आहे? भाऊ निधीसाठी काय तरतूद केली आहे? आता आपण पाहिलं आहे की अशा पद्धतीने परवानगी मिळत नाही. भाऊ मला पुन्हा सांगायचं महाराजांचा सन्मान आपण करूया, महाराजांचा पुण्याचा सन्मान आपण सगळ्यांना करूया अशा पद्धतीचं वर्तन. भाऊ काँग्रेसचे शहराध्यक्षांची निवडणूक पार पडते, मात्र काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे की प्रणिती शिंदेंना शहराध्यक्ष करावं. प्रमोशन आहे का डिमोशन आहे काय नाही? पदाची गरिमा वाटली आता राष्ट्रीय नेत्याला आता तुम्ही कुठं कुठं आणणार मला माहिती नाही. तिकडं त्या राष्ट्रीय अध्यक्ष व्हायचा विचार करतात आणि त्यांना तुम्ही आता शहरातला अध्यक्षपदी आणून बसवता. आता हे कसं गणित मला कळत नाही आहे, पण ठीक आहे. शेवटी कार्यकर्त्यांच्या भावना आहेत, त्यांनी अध्यक्ष व्हावं त्यांनी विचार करावा. कार्यकर्त्यांकडून प्रदेशाकडे असं भावना व्यक्त करायला कार्यकर्ते कोण आहेत याचाही विचार करावा. हो, इकडे आपण भाजप सगळ्या कार्यकर्त्यांना एकत्र करण्याचा प्रयत्न करतात. वाद सुरू आहे. विजय कुमार देशमुखांचे जाहिरात केली, त्यामध्ये आपला फोटो असेल, शहराध्यक्षपदी जिल्हाध्यक्ष या सगळ्यांचे फोटो बघायला पाहिजे. आज कार्यक्रमामध्ये खूप दोन्ही आमदार समजत नाही. आपण सातत्याच्या गोष्टीचा सांगावा. प्रत्येक आमदाराने आपल्या कार्यालयामध्ये स्थापना दिन साजरा करावा हा संकेत आहे. आपल्या कार्यालयात स्थापना दिन साजरा करावा हा संकेत आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची
जी घटना आहे त्या घटनेमध्ये प्रत्येकाने स्वतंत्र अधिकार दिलेले आहे, स्वतःचे विचार दिलेले आहे, स्वतःचं मत दिलेलं आहे. त्यामध्ये कोणी कोणाचा फोटो कुठे घालावा हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे. त्या जाहिरातीचं बिल त्यांनी पेड केलेलं आहे. त्यामुळे आपण त्याच्यावर शंका उपस्थित करणं मला वाटतं उचित नाही. प्रोटोकॉल हा ज्याचा त्याचा ज्याने खर्च केला त्यानं त्याचा प्रोटोकॉल आहे की काय करायचं. त्यामुळे तुम्ही त्या विधाकारात नको त्या गोष्टीवर वेळ वाया घालवणं मला वाटतं उचित नाही. भाऊ खरं तर सोलापूर हैदराबाद विमानसेवा सुरू झाली आता सोलापूर आणि तुम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना मनापासून धन्यवाद दिले. त्यांनी जो शब्द आज शहराला दिला तो प्रत्येक शब्द कृतीच्या दिशेने जातो. आज आपण पाहतो IT पार्कचं काम आमचं वेगानं चालू आहे. येणाऱ्या काही दिवसामध्ये IT पार्कचं काम प्रत्यक्षात चालू होईल अशी परिस्थिती आहे. विमानसेवा बघितलं आपण आता हैदराबादची विमानसेवा चालू होते. लवकरच तिरुपती विमानसेवेसंदर्भात पण आपण आग्रही आहोत. मुंबईच्या विमानसेवेला पुढे अडचणी आपण बघतो की काय दिसतात. पण मुंबईची विमानसेवा सुद्धा आता नवीन एअरपोर्ट चालू झाले त्यामुळे त्याचंही टायमिंग आपण केलं तर ती विमानसेवा चांगली चालेल. आणि खास करून आपण ज्या गोव्याच्या विमानसेवेवर शंका घेतली होती ज्या लोकांनी त्यांना मला सांगायचं की गोव्याची विमानसेवा हाऊसफुल आहे. आणखीन एक विमान गोव्याला चालू करायचा विचार संबंधित कंपनी करते. त्यामुळं खूप चांगली विमानसेवा या शहरातनं चालू होती. भविष्यात आणखीन काही शहर आहेत शहराचा या सोलापूरशी जोडलं जातं. सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल बडेपीर. सोलापुरात हॉटेल बडेपीर शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता आमची दुसरी शाखा लक्ष्मी मार्केट विजापूर वेस येथे सुरू झाली आहे. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन व चिकनचे विविध आयटम्स उपलब्ध. खवय्यांसाठी खास स्पेशल चिकन तंदुरी फक्त 400 रुपये. मटन बिर्याणी फॅमिली पॅक 200 रुपये. चिकन बिर्याणी फॅमिली पॅक 210 रुपये. याशिवाय स्पेशल मटन चाप, इराणी गुलस्तानी, मटन खुर्चन यासोबत विविध डिश उपलब्ध. खास जुम्मा स्पेशल खिचडा, कद्दू खीर, दालचा खाना मिळेल. फॅमिलीसाठी स्वतंत्र जेवणाची व्यवस्था, ग्राहकांसाठी पार्सलची खास सोय. हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर. प्रोप्रायटर मोहम्मद इसाक. 9503050076. मोहम्मद सोहेल. 8149278745.